रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनायक भक्तवत्सल अकारण करुणावरुणालय श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अमृतानुभव नावाचा वेदांत विश्वातील एक अलौकिक अपूर्व असं जे ग्रंथरत्न आहे त्याचं नित्यानंदैक दीपिका नावाची जी टीका आहे, जी श्री शिवकल्याण स्वामींनी रचित आहे, ओवीबद्ध छंदरचनेच्या त्या टीकेच्या आधारे आपण अमृतानुभवाचं यथाशक्ती यथामती चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। आत्तापर्यंत श्लोक पंचक आणि प्रथम आणि द्वितीय प्रकरण शिवशक्ती समावेशन आणि सद्गुरू वंदना झाल्यानंतर आता आपण तिसरं प्रकरण जे वाचारून परिहार आणि अविद्येची अयथार्थता कथन करणारं, तर त्याच्या आत्तापर्यंत आपल्या 24 ओव्या झाल्या, 25व्या आपल्या 23 ओव्या झाल्या आणि 24व्या ओवीमध्ये आपण प्रवेश करीत आहोत। तर 24वी ओवी आहे, जे ज्ञान सोये बुडे म्हणून भारी नावडे, ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेनी। ज्ञानोबारायांनी आत्तापर्यंत जे सांगितलं त्याच्यामध्ये वाचारून का तर परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या ज्या 4 वाणी आहेत, जरी मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तरी याच्यामध्ये या 4ही वाणींचं ऋण राहतं। म्हणजे ह्या 4ही वाणीमध्ये काय आपल्याला जे मी ब्रह्म आहे हे परामध्ये स्फुरण असो, पश्यंतीमध्ये असो, परेमध्ये उच्चार असो किंवा परेमध्ये आपलं वैखरीमध्ये उच्चार असो किंवा परेमध्ये ती ज्ञानरूपाने असो किंवा पश्यंतीमध्ये ती विचाररूपाने असो किंवा मध्यमेमध्ये ती काय मानसिक संकल्परूपाने असो, पण सगळ्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीची अनुवृत्ती आहे। म्हणजे त्या ठिकाणी वृत्तीज्ञानाची अनुवृत्ती आहे। म्हणजे वृत्तीज्ञानाच्या दोऱ्यामध्येच ओवलेल्या त्या अवस्था आहेत। कोणत्या? परापश्यंती मध्यमा आणि वैखरीमध्ये असणारं ज्ञान, याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी बरोबर हे जे वृत्तीज्ञान आहे हे वृत्तीज्ञान अनुश्युत आहे। त्या वृत्तीज्ञानाला जर आपण वृत्तीज्ञानरूपी दोरा तो बाजूला केला तर मग खऱ्या अर्थाने जे फुलं जशी एकमेकात बांधलेली आहेत, तर या ठिकाणी दोऱ्यामुळं बांधलेली आहेत, ओवलेली आहेत, तर ही ओवन त्यांची ज्यावेळेला तुटेल त्याच वेळेला आपल्याला खरी सहज अवस्था, याला उत्तमा सहज अवस्था असं म्हणतात, त्याच वेळेला ह्या वाचारुणाचा परिहार होईल अशा प्रकाराने सांगितलेलं आहे। तर त्यामध्ये ही ओवी सांगताना ते जे ज्ञान सोये बुडे म्हणून भारी नावडे, ज्ञाने मोक्ष घडे ते निमालेनी। ते म्हणतात हे जे ज्ञान आहे ना ते कोणतं? अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं वृत्तीज्ञान। ते ज्ञान सोये बुडे, स्वतः जेव्हा ते बुडून जाईल, म्हणजे जेव्हा ते स्वरूपाच्या ठिकाणी ते ऐक्यभावाला प्राप्त होईल, वेगळं राहणार नाही, असं मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं वृत्तीज्ञान जेव्हा स्वतः बुडेल, म्हणजे जेव्हा ते आपल्या स्वरूपभूत ज्ञानाशी ऐक्यभावाला प्राप्त होईल, त्या ज्ञान म्हणजे खरं त्या ज्ञानाचं जे महत्त्व आहे, त्यामुळे वृत्तीज्ञानाचं महत्त्व का वाटता कामा नये, तर ते वृत्तीज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या स्वरूपभूत स्वरूपभूत असणारं जे ज्ञान त्या ज्ञानरूपाने आपल्याला राहता येणार नाही, म्हणून ते स्वतः बुडालंच पाहिजे। परंतु जर ते स्वतःही बुडत असेल तर बहुतेक लोक जे आहेत त्या परेपासूनच्या वैखरीपर्यंत असणारा जो प्रवास, ज्याच्यामध्ये त्या वृत्ती ज्ञानाला जतन करतात, तर त्या ज्ञानाचं काही महत्त्व काहीच वाटण्याचं कारण नाही, कारण ते ज्ञान स्वतः बुडून जातं आणि जेव्हा बुडून जातं तेव्हाच खऱ्या वाचारुण परिहार होऊन त्या ठिकाणी आपलं स्वरूपभूत ज्ञान अवशिष्ट राहतं। म्हणून आम्हाला वृत्तीज्ञानाचा गौरव वाटत नाही। म्हणून म्हणतात की ते ज्ञान काही नित्य सत्य ह्या स्वरूपात किंवा सहज अकृत्रिम असं ते ज्ञान नाही, म्हणून भारी नावडे, म्हणून ते फार भारी आहे। आपण म्हणतो ना आज भारी स्वयंपाक झाला, भारी म्हणजे ते फार श्रेष्ठ आहे असं आम्हाला काही वाटत नाही। नावडे आम्हाला ते फार श्रेष्ठ आहे असं वाटत नाही, कारण ते वृत्तीज्ञान जे आहे त्याच्यामधली वृत्ती ही स्वपर विरोधिनी असल्यामुळं ती जेव्हा आपल्या स्वस्वरूपात लीन होते
तेव्हाच खरं हे ज्ञान अकृत्रिम रूपाने किंवा सहज रूपाने राहतं. म्हणून ते भारी नावडे, ते ज्ञाने मोक्षु घडे परी ते निमालेनी. असं काही त्या ज्ञानाचा मोठं गवगवा किंवा त्याचं महत्त्व असण्याचं कारण नाही. त्यात तुम्ही म्हणाल की त्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञान निवृत्तीने उपलक्षित अशा प्रकारचं जे ब्रह्म त्यालाच मोक्ष असं म्हणतात. असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते म्हणतात, मग म्हणूनच आम्ही म्हणतो का ते भारी नावडे, ते आम्हाला भारी श्रेष्ठ आहे असं वाटत नाही. त्याचं कारणच असं आहे का त्या ज्ञानाने मोक्ष घडतो, परंतु मोक्ष कधी घडतो? ते निमालेने, ते ज्ञान जेव्हा मरून जातं, म्हणजे ते अहम ब्रह्मास्मी या ज्ञानामधील अहम ही वृत्ती जेव्हा निवृत्त होते तेव्हाच खऱ्या अर्थाने मोक्ष किंवा आपलं नित्य सिद्ध स्वयंप्रकाश स्वरूप त्या स्वरूपाशी आपण समरस होतो. म्हणून त्या वृत्तीज्ञानाचा आम्हाला गरिमा किंवा श्रेष्ठता वाटत नाही, कारण तो ज्ञाने मोक्षु घडे, त्या ज्ञानाने मोक्ष घडतो परी ते निमालेनी. पण तर ज्या वेळेला ते मरून जातं म्हणजे ते स्वतः स्वरूपाने राहत नाही. मग ते स्वरूपाने राहत नाही म्हणजे काय? ते मिथ्या ठरतं. मिथ्या ठरतं म्हणजे त्या ज्ञानाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. अर्थात ते ज्ञान राहत नाही. मग जो अभावरूप पदार्थ आहे तो कुठे गेला? ज्याचा बाध झाला असताना केवळ अधिष्ठानच निरपेक्ष व्यापक रूपाने राहतं, त्याला सोडून ते कुठे गेलं? म्हणून एक म्हणण्याची पद्धत आहे की ते निमालेनी. ते मरतं म्हणजे ते होतं आणि आता मरलं, त्याचा जन्म झाला होता आणि मरण झालं, आता त्याचा नाश झाला. अशा प्रकारचे अनिर्वचनीय पदार्थ, ह्या पदार्थाला उत्पत्ती विनाश ही फक्त संगती सांगण्यासाठी एक धात्री कथा म्हणून त्या ठिकाणी कोणताही अनिर्वचनीय पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीतीला येत नाही, हा वेदांताचा सिद्धांत नाही, आहे की नाही. आणि अधिष्ठान ज्ञानाने त्याची निवृत्ती होते, हाही त्याचा सिद्धांत वेदांताचा खऱ्या अर्थाने सिद्धांत नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला असं म्हणू त्या ज्ञानाने मोक्ष घडतो म्हणून तुम्ही जर म्हणत असाल, पण खरा अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञान जतन केल्याने मोक्ष घडतो का अहम ब्रह्मास्मी या वृत्तीच्या परित्यागाने मोक्ष घडतो? या परित्यागाने घडतो. मग त्याचं काय कौतुक वाटायचं? म्हणून आम्हाला त्या म्हणून भारी नावडे, म्हणून ते फार श्रेष्ठ आहे अशा प्रकाराने आम्हाला वाटत नाही असं सांगतात. कारण काय आहे की एक श्रुती आहे, काय पांडित्यम निर्विद्य अथ बाल्येन तिष्ठासेत. पांडित्याचा त्याग करावा म्हणजे मी ब्रह्मा आहे या वृत्तीचा त्याग करावा आणि बालभावाने त्या ठिकाणी स्थित असावं. बालभावाने म्हणजे अहंकार विवर्जित अशा असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाने स्थित असावं असं श्रुती देखील सांगते. म्हणून आम्हाला त्याचं काही महत्त्व वाटत नाही. अशा प्रकारे ओवीचा सरळ अन्वयानुरूप अर्थ आहे. आता याच्यावर टीका आहे. जे ज्ञानाची सोये बुडे म्हणून भारी नावडे ज्ञाने मोक्षु घडे ते निमालेनी. टीका आहे. अज्ञानी मोक्ष भाविला तो मोक्षची जेथे नाथिला तेथे ज्ञानभाव बुडाला मोक्षस्थ जोकी. आता म्हणतो अज्ञानी मोक्ष भाविला. आपण मोक्षाची भावना किंवा कल्पना ही कशामुळे केली? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं. म्हणजे आपलं स्वरूपच मूळ ज्ञानस्वरूप आहे हे आपल्याला न कळणं, बरोबर ना. हे न कळल्यामुळं त्या अज्ञानामुळं आपण बंधात आहोत आणि आता आपल्याला मोक्ष व्हायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचं आपण बंधात आहोत आणि आता आपल्याला मोक्ष व्हायला पाहिजे किंवा मोक्ष आपल्याला करून घ्यायचा आहे, मोक्ष प्राप्त करायचा आहे. आता आपण काय अज्ञानात आहोत, आता मोक्ष प्राप्त करायचा. तो अज्ञानानेच मोक्षाची भावना केलेली आहे. तो मोक्षाची जेथे नाथिला, तो मोक्ष ज्या ठिकाणी नाही. मोक्ष कशाच्या सापेक्ष आहे? अज्ञानाचा बंध जर झाला असता तर अज्ञानातून मुक्तता म्हणजेच मोक्ष अशी संकल्पना आपली सार्थ ठरली असती. परंतु मोक्षाची जेथे नाशिला, अज्ञानाच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी बंध झाला नाही, त्यामुळं मोक्षाची नाथिला. मोक्ष जर त्या ठिकाणी अस्तित्वात नाही तर तो मोक्षाची जेथे नाशिला अशा अज्ञानातून मुक्त करणारा हा मोक्षसुद्धा नाही. कारण अज्ञानच नाही तर अज्ञान कार्य बंधही नाही आणि मग त्या बंध निवृत्तीरूपी मोक्ष पण नाही. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष हे दोन्ही विकल्पच जर नाहीत तेथे ज्ञानभाव बुडाला. त्या ठिकाणी आपल्याला ज्ञानाने अहम ब्रह्मास्मी ह्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती
केली, हा जो ज्ञानाविषयीचा भाव आहे किंवा ज्ञानाविषयीचं जे आपल्या अंतःकरणामध्ये एक महत्त्व आहे तेही त्या ठिकाणी बुडून गेलं, अर्थात निरस्त झाला. कारण का हा ज्ञानभाव कुठं वळा, मोक्षस्थ जो की मोक्षाच्या ठिकाणी ज्ञानाचा भाव आहे. ज्ञानाने काय होतो, मोक्ष होतो. परंतु त्या ठिकाणी जर बंधच झाला नाही तर मोक्षही नाही. आणि मग मोक्षस्थ असणारा, बरोबर ना, मोक्षाच्या ठिकाणी असणारा जो ज्ञानाचा भाव तोच गेलेला. कारण का त्या ठिकाणी ज्ञानाचा भाव कधी ज्ञान हे त्याचं स्वरूप असल्यामुळं त्या ठिकाणी पूर्वी अज्ञानाचा भाव होता आणि तो ज्ञानभावाने अज्ञान भाव घालवला, असं कधी घडलंच नाही. आणि मग मोक्ष मिळाला असं म्हणता येत नाही. त्यामुळं अज्ञानाचीच जर त्या ठिकाणी बंधरूपाने सिद्धी होत नसेल तर त्या ठिकाणी ज्ञानाची मोक्षरूपाने सिद्धी कुठं होणार, अर्थात होणारच नाही. म्हणून ते म्हणतात की तेथं मोक्षस्थ ज्ञानभाव बुडाला. मोक्षस्वरूपाच्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा भाव म्हणजे ज्ञानाने मोक्ष होतो, हाही भाव किंवा ही संकल्पना त्या ठिकाणी बुडून गेली, अर्थात निवृत्त झाली. म्हणून ज्ञानाची सोय बुडे तेथे भारी कैसेने आवडे, म्हणजे अहंभावे पडे भावातीत पै. आता ते जर ज्ञानाची सोय बुडे, ज्ञानच जर आपल्या स्वस्वरूपात बुडी देतं, स्वस्वरूपाहून वेगळं राहत नाही, किंबहुना स्वस्वरूपाहून त्या वृत्ती ज्ञानाला स्वतंत्र सत्ता आणि स्फुरणसुद्धा सिद्ध होत नाही, ते ज्ञान भारी कैसेने आवडे, ते ज्ञान फार श्रेष्ठ आहे असं तुम्हाला कसं काय वाटायला लागेल? कसं आम्ही त्या ज्ञानाला हे ज्ञान श्रेष्ठ आहे, त्या ज्ञानाने स्वतःचं सत्ता स्फुरण कायम टिकवायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी काय केलं, ते ज्ञान काय होतं झाल्याबरोबर त्या ठिकाणी कीर्तिमुखासारखं आहे ना, तर त्यामुळं ते ज्ञान जर स्वरूपातच बुडी देऊन जातं तर ते ज्ञान भारी असं कसं काय म्हणावं. आणि म्हणजे अहंभावे पडे भावातीत पै. आता ते म्हणतात ते अहंभावे भावातीत पडे, म्हणजे ते पहिली जे अहंभावना होती, बरोबर ना, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारच्या वृत्तीज्ञानामध्ये जो अहम होता तो, बरोबर ना, तो अहम भावे पडे भावातीत पै. तो अहमभाव भावातीत, बरोबर, अहमभाव हा भावातीत असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी बुडी दिली किंवा त्याच्याबरोबर तो लीन झाला किंवा त्याच्याहून स्वतंत्र रीतीनं तो अहमभाव स्वरूपाहून वेगळा किंवा भिन्न जर सिद्धच झाला नाही तर तो अहमभाव श्रेष्ठ आहे असं आम्ही कसं म्हणू किंवा कोणालाही असं कसं म्हणता येईल असं सांगतं. मनोनी ज्ञानी ज्ञानता हा भार ज्ञानी निमविता, आता निमालेनी ज्ञानी मोक्षता तो मोक्षही न घडे. बघा ह्या पंक्ती लागताना काय वाटलं तर लगेच बोला. मनोनी ज्ञानी ज्ञानता हा भार ज्ञानी निमविता. ते म्हणतात ज्ञानाच्या ठिकाणी काय आहे, मनोनी ज्ञानी ज्ञानता, ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे, बरोबर ना, ज्ञानत्व आहे, ते ज्ञानस्वरूपच आहे. ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानत्व हा धर्म आहे असं नाही. ज्ञान हे हे त्याचं काय आहे, मूळतः स्वरूपच आहे. त्यामुळं त्या ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानत्व आहे, हा भार ज्ञानी निमविता. हा जो भार आहे आता त्याच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान हा त्याचा धर्म आहे अशी केलेली जी संकल्पना हा एक प्रकारचा भार आहे. आणि तो भार कुठं जातो, ज्ञानी निमविता, तो ज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये निमून जातो. म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याशी तो तद्रूपतेला किंवा ऐक्यभावाला समरसतेला प्राप्त होतो. याचा अर्थ तो स्वतंत्र कधी टिकाव धरू शकत नाही. म्हणून आता निमालेनी ज्ञानी मोक्षता, आता ते जर आपल्या ज्ञानस्वरूपातच ते वृत्तीज्ञान जर निमून गेलं, त्याच्यातच लीन झालं, स्वरूपाने वेगळं उरलंच नाही, स्वरूपाहून वेगळं उरलंच नाही, तर मग निमालेनी ज्ञानी मोक्षता, त्या मेलेल्या ज्ञानाने काय झाले, आम्हाला मोक्षरूप प्राप्त झाला, तो मोक्षही न घडे. निमालेलं ज्ञान काय, ज्ञान जर स्वरूपातच गेलं ते स्वतंत्र राहिलंच नाही, तर असं त्या मरणाऱ्या ज्ञानाने आम्हाला मोक्ष झाला असं म्हणणं कधीही घडणार नाही किंवा असं म्हणणं योग्य उचित ठरणार नाही. म्हणून ज्ञानाने मोक्ष होतो हे सुद्धा म्हणणं बरोबर नाही. अज्ञानाने बंध होत असता तर ज्ञानाने मोक्ष झाला असता, पण अज्ञानाचाच बंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झाला नाही, तर ज्ञानाने होणारा मोक्ष ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या मोक्षाची सिद्धी तरी कशी होईल. म्हणून न निरोधो न चोत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षुर न वै मुक्ता इत्येषा परमार्थता, अशा प्रकारची स्थिती आहे.
संबंधे ज्ञानी ज्ञानपणा ते ज्ञानाची परी अज्ञान आणि निमाले जे ज्ञान ते ही हेच म्हणून बहुतेक गीता असेल. संबंधे ज्ञानी ज्ञानपण, संबंध जर गेला वृत्ती ज्ञानाचा ज्ञानस्वरूप आत्म्याशी संबंध आहे असं आपण जर म्हटलं तर मग ज्ञानी संबंधे ज्ञानी ज्ञानपण असं असावं. बहुतेक तिथं पणा नाही, तिथं फक्त पण पाहिजे, कारण पुढं त्याचं ते हे जुळ यमक पण जुळत नाही. लगेच येतो. संबंधे ज्ञानी ज्ञानपण, त्या संबंधाला ज्ञानाचा म्हणजे वृत्ती ज्ञानाचा संबंध कुठं आला? ज्ञानाशी आला, बरोबर ना. स्वरूपभूत ज्ञानाशी वृत्ती ज्ञानाचा संबंध आला म्हणून त्या ज्ञानाला काय आलं? संबंधामुळे ज्ञानत्व आलं. असं जर तुम्ही म्हणाल तर ज्ञानाची परी अज्ञान, संबंधामुळे आलेलं जे ज्ञानत्व आहे ते ज्ञान आहे का ते अज्ञान आहे? कारण ते सुद्धा काय आहे? वृत्ती ज्ञानामुळं संबंधामुळे आलेले. वृत्ती हे अविद्येचं कार्य आहे, बरं ना. वृत्ती हे अविद्येचं कार्य आहे म्हणून या संबंधामुळं त्या ज्ञानाला आलेलं ज्ञानत्व हे सुद्धा खरं ज्ञानत्व तुम्ही म्हणता, परंतु ते काय आहे? अज्ञानच आहे. आता निमाले जे ज्ञान तेही हेच म्हणून. आता ते निमाले जे ज्ञान मरून गेलं, म्हणजे जे ज्ञान स्वरूपाशी तद्रूपतेला प्राप्त होऊन स्वतंत्र रीतीनं उरलं नाही, तेही हेच म्हणून. ते का उरलं नाही? कारण ते सुद्धा हेच आहे, म्हणजे ते सुद्धा अज्ञानाचं रूपच आहे, ते सुद्धा अज्ञानाहून भिन्न नाही. आणि म्हणून तर ते त्या ज्ञानस्वरूपात त्यांनी बुडी दिली. आता तरी ज्ञानी ज्ञानता न घडे, तरीच मोक्षत्व आवडे, ना तरी पाहता आपणाकडे मोक्षत्व काही. तरी ज्ञानी ज्ञानता न घडे. आता तरी, आता ते म्हणतात आता ते एकदा ते ज्ञान आहे कोणतं? वृत्ती ज्ञान, ते स्वरूपभूत ज्ञानाशी एकरस झालं तर मग आता तरी, आता यानंतर तरी मग त्या ज्ञानी ज्ञानता न घडे. आता तरीसुद्धा त्या ज्ञानाच्या, आता तरी ज्ञानी, आता तरीसुद्धा तुम्ही म्हणाल आता ते कुठं गेलं आहे? वृत्ती ज्ञान स्वरूपभूत ज्ञानामध्ये झाले, मग आता त्याला ज्ञानत्व यायला काय हरकत आहे? तरी म्हणतात ज्ञानी ज्ञानता न घडे, तरीसुद्धा त्याला ज्ञानत्व येणारच नाही. तर आणि जर त्याला ज्ञानत्व येणार नाही तरीच मोक्षत्वे आवडे. त्या ज्ञानाला ज्ञानत्व आलं असतं तर मग मोक्षामध्ये मोक्षत्व आहे. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व जर सिद्ध झालं असतं, स्वरूपामध्ये समरस झाल्यामुळं का होईना, आता काय राहिले? ते ज्ञानच आहे ना. मग आता त्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व धर्म असायला काय हरकत आहे? म्हणून त्याचे ठीक चाललं आहे ना. आता तरी त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व म्हणायला काय हरकत आहे? ते म्हणतात त्याच्या ठिकाणी ज्ञानी ज्ञानत्व, त्याच्या ठिकाणी ज्ञानत्व घडतं. स्वरूपभूत ज्ञानच आहे. ते अगोदर काय होतं? वृत्ती ज्ञान होतं आणि तेच समरस झालं. असं काही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा व्यवहार घडला नाही. अज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही विकल्प आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच उद्भवलेलेच नाही तत्वतः. त्यामुळं तरी मोक्षत्व आवडे. तरी ज्ञानी ज्ञानता जर घडली नसती तर मग काय झालं असतं? बरोबर आहे ना. ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानता व्हायला पाहिजे होती, पण ज्ञानत्व झाली नाही. कारण काय? ज्ञान आहे आणि त्याच्या ठिकाणी त्व नाही, ज्ञानत्व नाही. तरीच मोक्षत्व आवडे. आणि जर ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानता घडली असती तर मोक्षाच्या ठिकाणी मोक्षत्व आहे असं आम्हाला वाटलं असतं. याचा अर्थ मोक्षाच्या ठिकाणी मोक्षत्वही घडत नाही, ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व घडत नाही, तर अर्थात त्या ज्ञानाने मोक्ष होतो, तर मोक्षाच्या ठिकाणी मोक्षत्वसुद्धा आम्हाला घडणार नाही. ना तरी पाहता आपणाकडे मोक्षत्व काही. तसं जर आपण मूलभूत आपणाकडं म्हणजे आपल्या मूलभूत आत्मस्वरूपाकडं पाहिलं तर मोक्ष तर काय आहे? ना बंधन ना मोक्ष, ना अज्ञान ना ज्ञान. त्यामुळे ना अज्ञानकृत बंध ना ज्ञानकृत मोक्ष, हे काहीच सिद्ध होत नाही. एवं तेथ विवेक वैराग्यशी आटे बंध मोक्षेशी वृत्तीतये अवृत्तीशी बुडवणी जाय असं नाथ महाराजांनी आपलं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी बंध मोक्ष दोन्ही आटून जातात आणि वृत्ती अवृत्तीत निर्वृत्तिक सहज स्वाभाविक असणाऱ्या आत्म्यामध्ये लीन होऊन जाते. मग झालिया सूर्योदयासी दीपप्रभा नये उपेगासी तेवी सहज आलिया हातासी वृत्ती ज्ञानाशी कोण पुसे. तेवी सहज आलिया हाताशी वृत्ती ज्ञानाशी कोण पुसी. आपल्याला जर सहज अवस्था लक्षात आली तर वृत्ती ज्ञानाला कोण विचारील? आणि वृत्ती ज्ञान आहे तोपर्यंत वाचारून आहेत.
ऐका नाही, सहज अवस्था जेव्हा होईल तेव्हा त्या वाचारुणाचा परिहार होतो. म्हणून जसं आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर दिव्याला कोण विचारणार आहे, तसं आपल्याला ह्या सहज स्वतःसिद्ध असणाऱ्या स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर मनुष्य वृत्तीज्ञानाला काय विचारणार आहे? वृत्तीज्ञानाला विचारणार नाही. वा. एवं मोक्ष आणि बंधू तो एकची संबंधू, तेथे अविद्येचा बाधू केला राहिले का ना, तरी पाहता आपणाकडे मोक्ष तो काही. आपल्या आत्मस्वरूपाकडे पाहिले तर मोक्ष कुठे आहे? बंधनाची नाही ठावे, मुक्त कासया म्हणावे. एवं मोक्ष आणि बंधू तो एकची संबंधू, येथा अविद्येचा बाधू केलाच नव्हे. एवं मोक्ष आणि बंधू तो एकची संबंध. मोक्ष आणि बंध ह्या दोघांचा संबंध काय आहे? एकच आहे. एकच आहे म्हणजे मोक्षाचा बंधाचा संबंध जर अविद्येशी असेल तर मोक्षाचा संबंधसुद्धा अविद्येशीच आहे. येथ अविद्येचा बाधू केलाच नव्हे. त्यामुळे जर कोणी म्हणायला लागला मी बद्ध होतो आता मुक्त झालो, तर याचा अर्थ त्याने खऱ्या अर्थाने अविद्येचा बाध केलेला नाही. अविद्येला त्याने एक प्रकारची सत्ता, स्वतंत्र सत्ताच दिलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे जर कोणी म्हणेल की मी बद्ध होतो आणि आता मी मुक्त झालो, तर ह्या म्हणण्यानेच अजून त्याचा अविद्येशी संबंध सुटलेला नाही. म्हणजे अजून त्याची अविद्या किंवा अज्ञान निवृत्त झालेलं नाही. ज्या अर्थी तो म्हणत असेल आता मी पूर्वी देहोहम म्हणत होतो, आता मी ब्रह्माहमस्मी म्हणत आहे, आणि केवळ वैखरी वाणीनं नाही परावाणी देखील ह्या ज्ञानाचा स्पुंज असेल तर त्या ठिकाणी त्याने अविद्येचा बाध केला असं म्हणता येणार नाही. आता सांगतात मनोनी पराधिका वाचा तो शृंगार 25वी ओवी. मनोनी पराधिका वाचा तो शृंगारू चहू अंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. ह्या ठिकाणी सांगतात की म्हणून पराधिका वाचा, म्हणून पराधिका वाचा. म्हणून म्हणजे काय? जोपर्यंत पराधिवाणीपर्यंत ह्या ठिकाणी वृत्तीज्ञानाचा संबंध आहे तोपर्यंत अज्ञानाचा संबंध आहे. म्हणून अशी स्थिती आहे. म्हणून ह्या पराधिका वाचा, ह्या पराधिक म्हणजे परापश्यंती मध्यमा वैखरी, ह्या ज्या 4 वाणी आहेत ह्या 4 वाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. तर ह्या वाणीचं आहेत तरी कोण ह्या वाणी? तर तो शृंगारू चहू अंगाचा, तो 4 अंगाचा म्हणजे 4 अंगाचा म्हणजे 4 शरीरांचा हा शृंगार आहे, त्याची ही शोभा आहे. म्हणजे ही अविद्येची शोभा आहे. परादिवाणी, बरोबर ना? ह्या परादिवाणींचा संबंध कोणाशी आहे? ह्या अंगाशी. म्हणजे 4 अंगाच्या 4 वाणी आहेत. ते आपण सकाळी पाहिलं साधारणपणे की या ठिकाणी परापश्यंती मध्यमा आणि वैखरी ह्या वाणींचा संबंध अनुक्रमे ह्या वाणी लुब्ध कोणावर झालेले आहेत? महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल शरीराच्या ठिकाणी आसक्त झालेले आहेत. आणि हे जे स्थूल शरीर आहे ते स्थूल शरीरसुद्धा ह्या वाणींच्या ठिकाणी आसक्त झालेलं आहे. महाकारण शरीर जे आहे, महाकारण शरीराला परावाणी आवडते, कारण शरीराला पश्यंती वाणी आवडते, नंतर सूक्ष्म शरीराला मध्यमा वाणी आवडते आणि स्थूल शरीराला वैखरी वाणी आवडते. म्हणून ह्या सजवतात कोणाला? ह्या 4 शरीरांना सजवणाऱ्याच ह्या 4 वाणी आहे. येरोई एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. याप्रमाणे एवं जीवाचा जीवत्व त्यागी अविद्या, अशा प्रकाराने जीवाचा जो जीवत्वाचा त्याग करतात, तर ती जीवाचा जीवत्वाचा त्याग करणं म्हणजे काय? मी पूर्वी जीव भावाला होतो. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. मी पूर्वी जीव होतो आणि आता मी शिव स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे काय झालं की या ठिकाणी जीवत्वाचा त्याग केला, जीवाच्या जीवत्वाचा त्याग केला. म्हणजे पूर्वी मला जीवत्व होतं आणि आता मी जीवाचा त्याग केला. हे म्हणणं सुद्धा काय आहे? अविद्या. हे अविद्यामूलक आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा खऱ्या अर्थाने जीवाच्या जीवभावाला शिल्लक ठेवूनच जीवभावाचा त्याग केला आहे असं म्हणतो. हेच सिद्ध करतं की या ठिकाणी अविद्येने याला अजून जीवरूपत्व याचं सुटलं, जीवभाव याचा खऱ्या अर्थाने निवृत्त झाला नाही. ठीक आहे ना?
एवम अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी एवम अविद्या, अशा प्रकारे कोणाची सिद्धी होते? अज्ञानाची सिद्धी होते जीवाच्या ठिकाणी. जरी तो म्हणत असेल की मी ब्रह्म आहे, या ज्ञानाने मी जीव आहे किंवा मी सुखी दुःखी आहे, करता भोगता आहे याचाही त्याग झाला. मी ब्रह्म आहे ह्या ज्ञानाने स्थूल देहाचाही त्याग झाला, बरोबर ना. मी करता भोगता सुखी दुःखी याने सूक्ष्म देहाचाही त्याग झाला. मी या ठिकाणी ज्ञानी आहे, बरोबर ना, ज्ञानी आहे ह्या म्हणण्याने काय झाला? तर आत्मश्लाघेचा म्हणजे कारण शरीराचाही त्याग झाला. आणि मी ब्रह्म आहे असे जे परावाणीमध्ये आहे त्या जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा देखील काय झाला? मी परित्याग केला. म्हणजे असं तो म्हणतो वृत्ती ज्ञानाचा देखील मी परित्याग केला. असं जर म्हणत असेल तर वृत्ती ज्ञानाचा परित्याग करण्याच्या रूपाने वृत्ती ज्ञानाचा अभिमानच आहे ना. आणि वृत्ती ज्ञानाचा आत्मस्वरूपाशी पूर्वी कधीतरी संबंध होता आणि आता त्या संबंधाचा त्याने त्याग केला, असाच त्याचा अर्थ होतो की नाही. म्हणून हे सगळं काय आहे? ही सर्व अविद्याच आहे असं आम्ही म्हणतो. ह्या चारी वाणी ज्या आहेत त्या चारी वाणींचं ऋणातून तो मुक्त झाला असं आम्ही कधीच म्हणत नाही. त्याच्या ठिकाणी हे वाचारून जे आहे ते त्याच्या ठिकाणी आहेच आहे असं मान्य करावं लागतं. हे सांगत असताना आता त्यांनी हे केलं, उदाहरणं दिली, दृष्टांत दिले. ते दृष्टांत पुढं सांगणार आहेत. अगोदर ह्या ओवीवर असणारी जी टीका आहे ती पाहू. म्हणून पराधिका वाचा तो शृंगारू चौअंगाचा एवम अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. याचा पांगता अर्थ होतो ना स्पष्ट. आता यानंतर टीका. एवम अविद्येच्या प्रसंगी परादी वाचा चौघी शृंगारलिया अंगी अविद्येच्या देवाच्या एवम अशा प्रकारे अविद्येच्या प्रसंगी. अविद्या प्रसंगाचं काय हे केलेलं आहे? प्रसंग म्हणजे काय? स्मृतस्य उपेक्षा अनर्हत्वम. एखादा चालू प्रसंग म्हणजे काय? एखाद्या पदार्थाची आपल्याला स्मृती झाली, बरोबर ना, आणि स्मृतीसमोर एखादा पदार्थ आला, बरोबर, तर त्या पदार्थाची आपल्याला उपेक्षा करता येत नाही, त्याला म्हणतात प्रसंग. आता ह्या वाचारून परिहार हे प्रकरण चालू आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपल्याला कशाची स्मृती झालेली आहे? अविद्येची, बरोबर ना. अविद्येचा प्रसंग म्हणजे त्यांनी काय प्रसंग काय आहे की या ठिकाणी ज्या वाणी आहेत, चारही ज्या वाणी आहेत, ह्या चारही वाणीचा संबंध अविद्यामूलकच आहे, बरोबर ना. अविद्यामूलकच आहे. म्हणून आपल्याला अविद्येचं चिंतन केलं पाहिजे किंवा ही अविद्या आणि परावाणी यांचा संबंध मानलेला आहे. तेव्हा अविद्या आणि परावाणी यांचा असणाऱ्या संबंधाविषयी चिंतन करणं हाच प्रसंग म्हणायचा ना. त्याची आपल्याला उपेक्षा करता येणार नाही. म्हणून म्हणतात की अविद्येच्या प्रसंगी. अविद्येचा प्रसंग म्हणजे अविद्येचं प्रकरण चालू असल्यामुळं परादिवाचा चौघी ह्या ज्या परादिवाचा आहे ह्या म्हणजे अविद्या जर गृहीत धरली तर अविद्या आहे असं जर गृहीत धरलं तर त्या प्रसंगानुसार अविद्येच्या प्रसंगामध्ये परादी चौघी वाचा अविद्येच्या अंगी शृंगारलिया. परादी ज्या चारही वाणी आहेत त्या अविद्येच्याच अंगामध्ये ज्या अविद्यारूपी शरीर अविद्येचं जे विग्रह आहे त्या विग्रहामध्येच यांचा शृंगार झालेला आहे, सजलेले आहेत. म्हणजे परा, पश्यंती आणि मध्यमा यांना स्वरूपात स्थान नाही. यांना स्थान कोण आहे? ही अविद्येच्या अंगामध्ये म्हणजे अविद्येच्या विग्रहामध्ये म्हणजे अविद्येचेच असणारे जे अवयव आहेत तेच म्हणजे हे परापश्यंती म्हणजे अविद्येचीच असणारी जी शरीर आहेत त्या शरीरांचा हा शृंगार आहे. त्या जे चार शरीर आहेत त्यांना ह्या वाणी शोभा आणतात. ह्या आत्मस्वरूपाला शोभा आणत नाही किंवा आत्मस्वरूपाला शृंगार करत नाहीत. अशा प्रकारचे म्हणजे यांचा कोणतीही वाणी असली तरी ती वाणी काय आहे? त्या देहाची ती वाणी आहे, ती आत्मस्वरूपाची वाणी नाही. ते त्याचं सांगतात की जीवाचे देह चतुष्टय ते अविद्येच्या अंगी होय, पराधिकांचे ठाय राहते तेची. जीवाचे देह चतुष्टय, जीवाच्या ठिकाणी अध्यारोपामध्ये चार देहांची कल्पना केलेली आहे. जीवाला चार शरीरांचं तादात्म्य अभिमान जीवाने धारण केलेला आहे. कुठं? पहिल्यांदा घनीभूत अज्ञानामध्ये तो आज्ञोहम वगैरे म्हणत असतो, बरोबर ना. आज्ञोहम, देहोहम असं म्हणत असतो. जरी त्या ठिकाणी देहोहम म्हणत असला तरी तो अज्ञानाचाच विलास आहे. म्हणून त्या ठिकाणी देवाचे देह चतुष्टय या देह चतुष्टयामध्ये त्यांनी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि
महाकारण हे त्या जीवाचे 4 शरीर आहेत. ते अविद्येच्या अंगी होय. त्याच्यामुळं काय आहे, त्याच्यामध्ये त्या अविद्येच्या अंगातच म्हणजे अविद्येच्या विग्रहातच म्हणजे अविद्येमध्येच ही 4 शरीरं साठवलेली आहेत. 4ही शरीरं कुठं आहेत? अविद्येच्या ठिकाणी आहेत. मूलभूत अविद्येमध्येच ही 4 शृंगार आहे, ते 4 शरीरं आहेत. आणि पराधिकांचे ठाये राहते त्याचे. आणि ह्या ज्या पराधिका वाणी आहेत ह्यांचं राहण्याचं ठिकाण कोण आहे? राहते त्याचे. तेच म्हणजे कोण आहे? पराधी वाणींचं राहण्याचं ठिकाण ही अविद्याच आहे ना आपलं. ते ही 4 शरीरच आहेत. ह्या 4 शरीरामध्येच परापश्यंती मध्यमानी वैखरी ह्या 4 वाणी अनुक्रमाने महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल शरीरामध्येच राहतात. तेच त्यांचे राहण्याची ठिकाणं आहेत. म्हणून म्हणतात की पराधिकांचे राहते ठाये तेच आहेत, म्हणजे तेच शरीर आहेत. नाथिले जीवत्व घेऊन अविद्या मिरवे आपण आणि जीवत्वाचा त्यागही जाणं अविद्या होय. नाथिले जीवत्व घेऊन आपल्याला नसलेलं जीवत्व घेऊन अविद्या आपण मिरवे. अविद्या मिरवते. नसलेलं जीव पण घेऊन मी ती अविद्या मिरवते, म्हणजे मी अज्ञानी आहे अशा रीतीने मिरवते. आणि दुसरा एक तिचा मिरवण्याचा कोणता प्रकार आहे? मी ज्ञानी आहे हाही तिचा अविद्येचाच मिरवण्याचा प्रकार आहे. म्हणून म्हणतात जीवत्वाचा त्याग हे जाणं अविद्या होय. आता तुम्ही म्हणायला लागले की अविद्या मला जीवदशेत टाकते म्हणून आता मी अविद्येचा त्याग केला आणि आता मी कोण आहे? ब्रह्म आहे. अशा प्रकारचं वृत्तीज्ञानाला धरून तुम्ही जर म्हणत असाल तर त्या जीवत्वाचा त्यागही जाणं. त्या ज्या जीवत्वाचा तुम्ही त्याग केला, जे जीवत्व तुम्हाला प्राप्तच नव्हतं ते मानलं, बरं ना. मानणं, मी जीव आहे असं मानणं हे काय झालं? अविद्यामूलक आहे. आणि त्या नसलेल्या अविद्याचा मी त्याग केला आणि मग त्याच्या अविद्येच्या त्यागाबरोबर जीवत्वाचा त्याग केला असं म्हणणंसुद्धा काय आहे? अविद्या होय. हे म्हणणंसुद्धा अज्ञानमूलकच आहे. अहो, जीवाच्या ठिकाणी जीवत्व जर कधी सत्य असतं, बरोबर ना, तर त्या जीवत्वाचा त्याग केला असता. नसलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावरूप असणाऱ्या जीवत्वाचा त्याग केला असं म्हणणं हे अविद्यामूलक नाही तर काय? ज्ञान स्वरूपभूत ज्ञान आहे काय ते? स्वरूपभूत ज्ञान आहे. तिथंही आहे का? हे घडलं कुठं? जीवत्व आणि जीवत्वाचा त्याग दोन्ही कुठं घडली? अविद्येमध्येच घडलेली आहेत. मूळ स्वरूपामध्ये घडलेलीच नाही. म्हणून त्या ज्ञानाला सुद्धा आम्ही काय म्हणतो? अज्ञानच. जीवत्वाच्या त्यागाला सुद्धा आम्ही म्हणतो हा त्यागसुद्धा अविद्याच आहे, हे सुद्धा अज्ञानच आहे. त्या अविद्येचे निरसन हेची मुख्य अविद्यैकपण आता पराधिका कैसेनं येथून सुटती. आता म्हणतात अविद्येचे निरसन हे मुख्य अविद्यैकपण. खरं तर काय म्हणतात ना, मुख्य अविद्या कोणती आहे माहिती आहे का? मुख्य अविद्येचं एकपण कोणतं जर असेल तर अविद्येचे निरसन. मी अविद्येचा निराश केला असं म्हणणं हेच एकमेवा द्वितीय अविद्या आहे की नाही? हीच अविद्या आहे. हे अविद्येचं एकपण आहे. अगदी म्हणजे भरीव अविद्या म्हणजे काय? मी अविद्येचा त्याग केला असं म्हणणं हे कोणतं आहे? भरीव असणारं, ठोस असणारं अज्ञान हे. आता मात्र पक्का अज्ञान आहे की नाही? मी काय आहे? मी अज्ञानाचा निराश केला आहे ह्या असं म्हणणारा हा काय? म्हणून ते यस्या मतम तस्य मतम आणि मतम यस्य न वेद सहा. श्रुतीचाच अनुवाद हे माऊलीने केला का वेगळं आहे, पण श्रुतीचा अनुवाद केला आहे तो कसा केला आहे? त्याच्यावर भाष्य वार्तिक करून केला आहे की नाही? ती श्रुती आहे ना, तिथंच आशय प्रगट करतात, पण कसा? भाष्य रूपाने करतात आणि वार्तिक रूपाने करतात आहे की नाही? भाष्य वार्तिकाची आवश्यकता का पडते? स्पष्टीकरणासाठी. ते स्पष्टीकरण झालं की नाही एवढं. तसा तो मंत्र आपलं मूळ उद्दिष्ट सांगतो, बाकीचं चिंतन आपल्याला करावं लागतं त्याचं भाष्य किंवा वार्तिकाची मदत घेऊन. तसं हे त्याचं पण वार्तिकही झालं आणि भाष्यही झालं की नाही, बरोबर ना? हेची मुख्य अविद्यैकपण. आता पराधिका कैसेनं इथून सुटती. आता जर अविद्येचं निरसन हे जर अविद्या होत असेल तर पराधिका वाचा ह्या अविद्येतून कशा सुटतील? त्या वाणीला तुम्हाला, बरोबर ना, त्यांना तुम्हाला अविद्या नाही असं कधीतरी म्हणता येईल का? का ते अविद्येच्याच अंतर्भूत आहेत? तर उलट तुम्हाला अगदी कैमुत्तिक न्यायाने अविद्येचं निरसन ही अविद्या असेल
तर अविद्याकारी असणाऱ्या 4 वाणी ही अविद्या नाहीत असं तुम्हाला कसं म्हणता येईल? त्या अविद्येच्या जाळातून त्या कशा सुटतील? तस्मात अन्यथा बोधास निराकरुण बोधी मिरवे बोधकपण आता अन्यथा बोध नसता जाण बोधची बंधू. आता म्हणतात तस्मात म्हणून अन्यथा बोधास निराकरुण, जो अन्यथा बोध आहे त्या अन्यथा बोधाचं निराकरण करून जर बोधी बोधकपण मिरवे, जर त्या ठिकाणी त्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व मिरवत असेल, त्यांनी काय केलं? अन्यथा ज्ञानाचं निराकरण केलं. आणि म्हणून यथार्थ ज्ञानाने काय केलं? अन्यथा ज्ञानाचं किंवा विपरीत ज्ञानाचं निराकरण केलं. म्हणून त्या विपरीत ज्ञानाचं निराकरण करणारं यथार्थ ज्ञान, त्या ज्ञानाच्या ठिकाणी बोधकत्व आहे. बोधी मिरवे बोधकपण असं जर तुम्ही म्हणताल तर आता अन्यथा बोध नसता जाणं, जर तिथं अन्यथा बोध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झालाच नाही, बोधरूप आत्म्याच्या ठिकाणी अन्यथा बोधच कधी झाला नाही, तर मग तुम्हाला तो ज्याचा तुम्ही अभिनिवेश धारण करता तो यथार्थ बोध जो आहे तो बोधची बंधू, तो बोधच काय झाला? बंद करण्यात झाला. ज्या अन्यथा ज्ञानाने कधी बद्धच केलं नाही स्वरूपाला, त्याचं निवर्तक हे यथार्थ ज्ञान झालं. अशा प्रकारच्या भ्रमाचं प्रतिपादन म्हणजेच काय झालं? आपल्या बोध, तुम्ही ज्याला बोध म्हणता, तो बोधालाच बंधरूपता प्राप्त करून नेल्यासारखं झालं. तो बोध हा बंध रूप आहे असं सिद्ध झालं. अज्ञान बंध आहे हा असं सिद्ध नाही झालं. बोधची बंधू म्हणजे ज्ञानम बंध हा आहे की नाही? ज्ञानच कसं बंध स्वरूप आहे हे तुमचं सिद्ध झालं. अरे नसलेलं अज्ञान मानलं, नसलेल्या अज्ञानाची निवृत्ती बरोबर ना, नसलेल्या ज्ञानाने केली आणि त्याचाच असणारा अंतःकरणामध्ये काय वृत्तीमध्ये ज्ञानरूप स्फुरत किंवा स्पुंज जो आहे त्याच्याशीच बिचारा तादात्म्य धरून राहिला आहे की नाही? म्हणून काय झालं? तो ज्ञानसुद्धा काय झाला? बंधच झाला. आणि ज्ञानबंध आहे हे कोणी सिद्ध केलं? त्याच्या बोलण्याने किंवा त्याच्या कृतीनंच ही गोष्ट सिद्ध केली. मुळी बोध्यबोधकविहीन बोधरूप आत्माचं पूर्ण म्हणून अन्यथा जाणं कधीच न घडे. मुळात कसा होता आत्मा? आत्म्याच्या ठिकाणी अबोध होता आणि मग त्या बोधाने अबोध गेला. असं झाले का? की आत्मस्वरूप असं टळटळीत आहे. मुळी बोध्यबोधकविहीन, मुळातच त्याच्या ठिकाणी बोध्य भावही नाही आणि बोधक भावही नाही. बोध्य आणि बोधक बरोबर ना. आत्माचा बोधक भाव आत्म्याच्या ठिकाणी यायचा असेल त्याच्यावर अन्य पदार्थ पाहिजे ना त्याचं प्रकाशन करण्यासाठी. त्याचं प्रकाशन करण्यासाठी किंवा त्याचा द्रष्टा होण्यासाठी, त्याचा साक्षी होण्यासाठी दुसरा पदार्थच प्रकाश्य पदार्थ नाही, तर त्याच्या ठिकाणी बोधकता कुठली आहे? बरं, तो बोध्य म्हणा तर त्याच्याही मत्त परतरम नान्यत, तोही कोणाचा बोध्य होत नाही आणि तो कोणाचा बोधकही होत नाही, असा तो आत्मा आहे. बोध्य बोधकही न बोधरूप आत्माची पूर्ण बोध्य आणि बोधकता विवर्जित परिपूर्ण दृंगमात्र बोधरूप ज्ञानरूप असणारा आत्मा हा कसा आहे? पुन्हा तो आत्मा कोणाच्या प्रकाशनाची अपेक्षा करणार आहे का? तो परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं, परिपूर्ण आहे. आणि मग परिपूर्ण आहे तर म्हणून अन्यथा जाणं कधीच न घडे. म्हणून तो परिपूर्ण असणारा बोधरूपी आत्मा तो अन्यथा भावाला नाम अबोधाला अविद्या काय अज्ञानरूपाला, ज्ञानरूप आत्मा अज्ञान भावाला म्हणजेच अन्यथा भावाला कधीच न घडे, तो कधीच प्राप्त होत नाही. आता बोध्याचे बोधकपण आपल्याला वाटतं हे जरी असलं ना तरीसुद्धा काय आहे? सामान्य ज्ञान किंवा ज्ञान स्वरूप असणारा आत्मा सामान्य रूपाने त्या अज्ञानाच्या आणि अज्ञान कार्याच्या विरोधी नाही असं आपण म्हणतो. बरोबर, त्याच्या विरोधी नाही. हे कधी बोलावं लागतं? अज्ञानाला स्वीकारलं तर. म्हणून आपल्याला अज्ञान स्वीकारलं नाही तर म्हणता येईल का? आत्मस्वरूपाचं सामान्य ज्ञान आहे, विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे आणि त्याच वेळेला भ्रम होतो. अशी ही भ्रमाची संगती आपल्याला सांगता आली असती, पण खऱ्या अर्थाने सांगता येईल का? ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रज्जूने सर्प पाहिलासुद्धा नाही आणि त्या रज्जूच्या अज्ञानाने सर्प झाला आणि सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाच्या अज्ञानामध्ये हा सर्प भासला, ही संगती रज्जूला माहीत तरी आहे का? मग ही त्याच्यामध्ये ना ह्या ज्ञान आणि अज्ञानाचं त्यांचं जे काही महत्त्व आहे ते कोणाच्या घरी असं एक अज्ञाना घरी त्राये वावीत, यांचं संरक्षण कुठे आहे? अज्ञान मानल्यावर आहे. ज्ञानस्वरूप आत्म्यात यांचं तुम्ही अज्ञानाला मान्यता दिली तेव्हा तुमच्या मान्यतेत यांचं काय झाले?
महत्त्व आलं. परंतु ज्या वेळेला तुम्हाला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, त्याच्यामध्ये काय यांचं संरक्षण, यांचं काय मोठेपण आहे, यांचं काय मिरवणार आहे, ते यांना कुठेही स्थान नाही. मुळी बोध्यबोधकविहीन, मुळात आत्मा बोध्य आणि बोधक भावाने विवर्जित आहे. बोधरूप आत्माची पूर्ण, ज्ञानरूप आत्माच परिपूर्ण आहे. म्हणून अन्यथा जाणं कधीच न घडे. म्हणून तो आत्मा कधी अनात्म भावाला, अन्यथा भावाला, विपरीत भावाला कधीच प्राप्त होत नाही. आता बोध्याचे बोधकपण आणि अन्यथा भावाचे निराकरण, बोध जव बोधकत्व जाण तव वरीच हे पै. आता बोध्याचे बोधकपण, आता जो बोध्य स्वरूप आत्मा आहे, बरोबर ना, बोध स्वरूप आत्मा आहे आणि त्याला बोध्य करायचं, बरोबर ना, त्याला बोध्य करायचं आणि मग त्याच्या ठिकाणी बोधकत्व पण, मग त्याच्या ठिकाणी बोधकत्वाची सिद्धी करायची, बरोबर ना. आणि अन्यथा भावाचे निराकरण, बोध स्वरूप आत्म्याचा आपल्याला बोध झाला, बरोबर ना, यथार्थ बोध झाला की मग अन्यथा भावाचे निराकरण, म्हणजे त्याच्याविषयी जो आपल्याला विपरीत भाव होता त्या भावाचं काय होतं, निराकरण. बोध्य असणाऱ्या आत्म्याचा यथार्थ बोधाने त्या आत्मस्वरूपाविषयक आपलं आत्तापर्यंत असणारं जे अयथार्थ किंवा विपरीत ज्ञान किंवा अन्यथा ज्ञान, त्या अन्यथा ज्ञानाची निवृत्ती होते. अन्यथा भावाचे निराकरण, बोध जव बोधकत्व जाण तव वरीचं हे पै. तर ते म्हणतात जोपर्यंत तुम्ही त्या बोधाच्या ठिकाणी बोधकत्व आहे, बरोबर ना, अशी कल्पना केली तरच तुम्हाला काय करता येईल की त्याचं अन्यथा भावाचं यथार्थ ज्ञान हे अन्यथा ज्ञानाचं निराकरण करतं. असा बोध स्वरूप आत्म्याच्या स्वरूपाला विसरून जर त्याच्या ठिकाणी बोध हा आत्म्याचा धर्म आहे म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बोधकत्व आहे असं म्हणाल, तोपर्यंत तुम्हाला हे विधानाचं उच्चारण करता येईल, अन्यथा करता येणार सुद्धा नाही. आणि मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बोध्य बोधकत्व भावच नाही. आणि जर तुम्ही उच्चारण करत असाल तर त्या बोधरूप आत्म्याला बोध्याचे बोधकपण, काहीतरी बोध्य पदार्थ आहेत आणि त्याचं बोधकत्व, बरोबर ना, त्याचं प्रकाशकत्व याच्या ठिकाणी आहे. या तुम्ही केलेल्या तुमच्या सदोष बुद्धीमधल्या कल्पना आहेत. मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बोधक भाव नाही, त्यांनी तो विवर्जित आहे. ठीक आहे ना. एवम अजडी जडपण नाथिलेची उपपादून केले जे खंडन ते बोधरूपेची जड. एवम अजडी जडपण, आत्मा कसा आहे, अजड आहे, स्वयंप्रकाश आहे, परंतु तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, जडपणाचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाने काय केलं, त्याला आच्छादित केलं आणि तो आत्मा आज्ञोहम असं म्हणायला लागला, अशी तुमची भाषा आहे, आहे की नाही. मग तुम्ही काय केलं, अजडी जडपण, आजडाच्या ठिकाणी जडपण. पण आजडाच्या ठिकाणी जडपण आलं आहे का आजडाच्या ठिकाणी जडत्वाची तुम्ही कल्पना केलेली आहे. आणि कल्पना विकल्पनही वस्तू, ती वस्तूने खरंच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाड्यता निर्माण केली होती का, त्या अज्ञानाने, ते काय स्वाश्रया आणि स्वविषया, बरोबर ना, अशा प्रकारची जी माया किंवा अज्ञान ते आत्म्याच्या आश्रयाने राहिलं आणि त्याने आत्म्याला आच्छादित केलं, असं कधीतरी घडलं होतं का. हे सगळं काही कंटाळवानं नाही ना होत, नाही. एवम अजडी जडपण, आजड परमात्म्याच्या ठिकाणी, अवजड वस्तूच्या ठिकाणी जडत्वाची काय केली, कल्पना केली. आणि नाथिलेची उपपादन, हे जे तुम्ही उपपादन केलं ते खरं होतं का. अजड स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी जडता, बरोबर ना, म्हणजे अचिद्रूपता, कधी त्याला अचित स्वरूपता त्याला कधी प्राप्त झाली नव्हती, नव्हते, नसते, नाथिलेची उपपादन, नसलेलंच तुम्ही काय केलं, त्याचं निरूपण केलं. नसले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसलेल्या जडत्वाचा तुम्ही आरोप केला आणि केले जे खंडन. आणि नंतर म्हणे पुन्हा काय, तो जड असणारा जो आत्म्याचा संबंध आहे ना, तर जे जड पदार्थ आहेत ना, ज्याचा आत्म्याशी संबंध झाला, तो जड पदार्थांचा संबंध कोणता आहे, आध्यासिक संबंध आहे आणि आध्यासिक तादात्म्य संबंध आहे. आणि ते कसे म्हणे, त्यांचा संबंध अध्यस्त आहे आणि ते पदार्थ स्वरूपानेच काय आहेत, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभावरूप आहेत, बरोबर ना. त्यांचा जो अध्यास आहे तो काय आहे, स्वरूपाध्यास आहे, बरोबर ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जड वस्तूंचा जो अध्यास आहे, बरोबर ना, तो अध्यास कसा आहे, त्या वस्तू
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाने अध्यस्त आहे, म्हणजे त्रैकालिक अत्यंत अभावरूप आहेत. पण मग तुम्हाला का वाटला तर त्यांचा म्हणजे दोघांचा संबंध अध्यस्त आहे. याचा अर्थ त्या अजडावर आपलं अजड त्या जडावर अध्यस्त म्हणण्यात आमचं तात्पर्य नाही. किती सर्कस करतात हे वेदांतातले प्रकरण ग्रंथ आहे की नाही, त्यांचा संबंध अध्यस्त आम्ही आज सांगतो, नाहीतर शून्यवादाची आपत्ती येईल आणि आपल्याला वाटतं की वेदांताचं चिंतन चाललंय आहे की नाही. हे काय वेदांताचं चिंतन आहे, काही हे सगळ्या केलेल्या कल्पना आहेत, काही धात्रीची कथा आहे की नाही, धात्री कथा चालू आहे असं काही वाटत नाही. पण इथं ज्ञानोबाराय जेव्हा हे सांगतात तेव्हा मात्र वाटायला लागतं की ही काय आहे, धात्री कथा आहे. एवम अजडी जडपण नाथिलेची उपपादन केले जे खंडन ते बोधरूपेची जड. बोधरूपाने चालले वाटतं, ज्ञानचर्चा चालली, ज्ञानचर्चा चालली का जडाची चर्चा चालली आहे की नाही. हे बोधरूपाने कसे चाललेले हे जड जे वस्तू आहे त्या जड वस्तूचं निरूपण चाललेलं आहे, हे अजड वस्तूचं निरूपण नाही. त्या ठिकाणी बोधरूप तुम्ही म्हणतात की बोधरूप वस्तू आहे, इतकंच नाही, आणखीन काही चिंतन आहे. उद्या मला थोडंसं आठवलं ते थोडं याच्यातलं चिंतन झालं तर सांगतो. आपल्याला जोपर्यंत वाटतं ना की ज्ञानाने अज्ञान घालवलं, बरोबर ना, ज्ञानाने अज्ञान घालवलं काय, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू दावणी गेले, बरोबर ना, आपणही वस्तू दावणी गेले, आयसे जाणणे न वीन उरले जाणते जे, असं आहे ना. आयसे जाणं अज्ञान ज्ञानाने घालून टाकलं म्हणजे वृत्ती ज्ञानाने, ते वृत्ती ज्ञानही स्वरूपाच्या ठिकाणी एकभूत झालं, बरोबर ना. आयसे अशा प्रकाराने जाणणे विन, आता त्या ठिकाणी ज्ञातृज्ञाना विहीन नुसधेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. नवनाथ महाराज चांगलं लक्षात घ्या की या ठिकाणी अशा प्रकारचं झालं की काय, आता काही ओळी सांगितली जाणणे नवीन, आता त्या ठिकाणी ज्ञातृत्वा वाचून असं उरलेलं जे जाणतं आहे म्हणजे जे ज्ञानस्वरूपभूत ज्ञान आहे, बरोबर ना, ते खरं आपलं स्वरूप आहे हे आपल्याला कळलं आहे की नाही. मग आपल्याला एक अशी इच्छा होते की अशा प्रकारे, काल तुम्ही म्हटले ना कोणालाही पण हे याच्यामध्ये लिहिलेले पण आहे, पण ते मला चांगलं सांगता येणार नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं जे जाणतं आहे ना त्याच रूपाने मी असावं असं वाटतं आहे की नाही, त्याच रूपाने मी असावं असं वाटणं हाच वाचारून ठेवणं आहे. हे सुद्धा काय आहे, पुन्हा वाचारून ठेवणे, हे सुद्धा वाटता कामा नाही. अशा स्वरूप माझं नित्यसिद्ध आहे हे जर कळल्यानंतर असं मी असावं किंवा असा मी का नाही असा संशय येणार नाही, बरोबर ना. असा संशय किंवा अशी आकांक्षा ही निर्माण होणार नाही, आणि ही आकांक्षा निर्माण होते तोपर्यंत वाचारून आहेच पुन्हा ऐकून. त्यासाठी उदाहरणं दिलेत, आता पुढं त्यांनी उदाहरणावरून ही गोष्ट अधिक स्पष्ट होईल आता सांगण्यापेक्षा. हां हां, हे कोणत्याच देहाला घेऊन नाही, ही अवस्था असावी, ही अवस्था असावी. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, वाचारुणाचा परिहार होण्यासाठी या ठिकाणी वृत्तीज्ञानातलं जे परावाणीचं जे ज्ञान आहे ते ज्ञानस्वरूप नसावं, बरोबर ना. नंतर पश्यंतीची जी श्लाघा आहे आत्मश्लाघा तीही नसावी, मध्यमेमध्ये जे रिझणं आहे तेही नसावं, आणि वैखरी वाणीमध्ये जो अहम ब्रह्मास्मी असा आक्रोश आहे तोही नसावा, असं तुम्हाला वाटतं की नाही. पण असं तुम्हाला वाटतं याचा अर्थ तुमच्या स्वरूभूत ज्ञानाची शक्ती तुम्हाला अजून कळली असं म्हणता येत नाही. तुम्हाला असावं असं वाटतं ना, याच्या आतीत असं काहीतरी आहे. याच्या आतीत कोण आहे, जर तुमचा निश्चय झाला असता याच्या आतीत मीच आहे की नाही. आणि कधी ह्या वाणींचा, बरोबर ना, ह्या देहांचा आणि त्या देहाशी संबंधित वाणींचा माझ्याशी संबंध होणं शक्यच नाही माझ्या वास्तविक स्वरूपात. आणि माझ्या स्वरूपात मी असं म्हणतो. खरं जर पाहिलं चांगलं बघा, परावाणीचे जे अहम ब्रह्मास्मी अशी जी परावाणीतली वृत्ती ज्ञान आहे, बरोबर ना, आणि वैखरी वाणीतला अहम ब्रह्मास्मी आहे, हे झाल्यावर मूळ ज्ञान स्वरूपाला कधी त्याच्यामुळं त्या चार शरीरामुळं त्या शरीराच्या वाणीच्या वेळेला त्याच्या सच्चिद आनंद स्वरूपात कधी बाधा झाली होती का कधी त्याच्या. आणि याचा परिहार केल्यानंतर त्याच्यामध्ये काही भर झाली का काही, का खरा हाच वेदांत आहे,
खरा हाच वेदांत हे आपल्याला वाटत नाही. म्हणून आपण म्हणतो की माया तेची ब्रह्मन ब्रह्म तेची माया आणि अंग आणि छाया जयापरी आणि तोडिता न तुटे सारिता निराळी आणि लोटांगण तळी हरपती. चांगलं बघा, आपण म्हणतो ही जी छाया आहे ना, ही छायासुद्धा नको आहे. माया ही एक प्रकारची छायाच आहे ना, ती काय झाली पाहिजे, स्वरूपात लीन झाली पाहिजे. पण झाली पाहिजे असं जोपर्यंत आपला आग्रह आहे, चांगलं बघा, तर ते काय आहे, आता हे पोव्यात सांगणारच आहे. आपण जेव्हा लोटांगण तळी हरपती म्हणून लोटांगण घालायला गेलो, परंतु लोटांगण घालताना बाह्य दिसत नाही, पण तळाला छाया आहेच ना. दुपारच्या प्रहरी जेव्हा सूर्य मस्तकावर आहे त्यावेळेला छाया कुठे आहे? छाया नाही. छाया नष्ट झाली का छाया पायाखाली दडली? छाया खाली बदलली म्हणजे वाचारून आहे ना तुमच्यावर. तेव्हा मग काय वाटावं? स्वामी महाराज म्हणतात काहीच वाटू नाही. काय वाटावं त्याला? काहीच जेव्हा वाटणार नाही, जेव्हा चार वाण्या सगळ्या कितीही चार देहाच्या शृंगाराच्या रूपाने नर्तन करायला लागल्या तरी मी अभंग स्वरूपच आहे, आहे की नाही. आणि सगळ्या चारही वाण्या ज्या आहेत त्या नुसत्या स्वरूप महिमेमध्ये लीन होऊन गेल्या तरी स्वरूपच आहे, त्याच्यामध्ये काय बदल आहे की नाही. म्हणून आपण सकाळी चिंतन केलं होतं ना, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ह्या ठिकाणी खरा बौद्धिक कक्षा ज्याला ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झाली किंवा दुसरं त्याला काय म्हणतो प्रातिभानुभूती प्राप्त झाली, त्या अनुभूतीमध्ये खऱ्या अर्थाने वाचारुणांचा परिहार होतो. नाही तर असं असावं असं नसावं हे जोपर्यंत वाटतं ना, बरोबर ना, वाचारुणा आहे आणि वाचारुणाचा परिहार व्हावा आणि परिहार झाल्यानंतर राहणारी स्थिती वास्तविक प्रवृत्ती आणि निवृत्ती, बरोबर ना, यांच्या अतीत असणारं आपलं नित्यसिद्ध स्वरूप, बरोबर ना, आणि ते एकम एवा अद्वितीय असं आहे. निह नानास्ति किंचन, तर कशाचं ग्रहण आणि कशाचं त्याग, सांडी आणि मांडी परते टाकी वासुदेव नामगोपी, आहे की नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून ही स्थितीसुद्धा आपण कशाच्या कक्षेतून करतो आहे? बुद्धीच्याच कक्षेतून विचार करतो. पण ज्या वेळेला खरा ह्या वाचारुणाचा परिहार होईल तेव्हा ती बुद्धी खरी विवेकाने संपन्न होईल. त्यावेळेला ती बुद्धी आपल्या स्वस्वरूपानेच अवशिष्ट राहील आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कधीच ठेवणार नाही. आणि अशी स्थिती असावी असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा बुद्धीच्याच कक्षेतून म्हणता आणि बुद्धीचं अस्तित्व ठेवून म्हणता, बरोबर की नाही. बुद्धीचं अस्तित्व त्याही ठिकाणी कुठंतरी तुम्ही म्हणता बुद्धीचं अस्तित्व नसावं रूपाने असावं, हीच तुमची आतली काय अंतरंग मागणी आहे आणि तीच त्याला प्रतिबंध करते, आहे की नाही. खऱ्या ज्ञानस्वरूप आत्म्याला मी ज्ञानस्वरूप असावं असं जर वाटत असेल तर तोच बंद झाला आणि तीच मेलेली अविद्या जिवंत होऊन उठली, असा त्याचा अर्थ होत नाही का? बरोबर आहे की नाही. का असा त्याचा अर्थ होतो? असाच अर्थच होतोच, आहे की नाही. असंच आहे याच्यामध्ये. म्हणून ही ज्ञानोबारायांनी जी ज्ञानबाची मेख म्हणतो आपण, कोणती? बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण आणि तत्परायण अहर्निशी. ह्या ओळीचा अर्थ बराच लांबपर्यंत करावा लागतो. आणि जर ह्या ओळीचा अर्थ आपल्याला कळला तरच ती बुद्धी, ती सत्सद्विवेक संपन्न बुद्धी स्वतःचा बाद करून स्वरूपाशी समरस होऊन राहील. आणि त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर काहीच नाही. आता हलो नये, चालू नये आणि सैरा वैरा काही बोलू नये. हे सैरा वैरा म्हणजे निवृत्तीपरक विचार, हे सुद्धा सैरा वैराच आहे. ह्या सगळ्या वाणी किंवा देहाच्या अतीत होण्याचे जे विचार आहेत ते निवृत्तीपरायण विचार देखील सैरा वैरा आहेत. तर प्रवृत्तीचे विचार सैरा वैरा याच्यात तर काही कैमुत्तिक न्यायाने सांगण्याची गरजच नाही, अशा प्रकारचे, आहे की नाही. म्हणून ह्या बौद्धिक कक्षेतून आपल्याला जी कक्षा स्वीकारली, आपण कदाचित ह्या स्थूल देहाच्या बंधातून मुक्त होऊ, सूक्ष्म शरीराच्या बंधातून मुक्त होऊ, कारण शरीराच्या बंधातून मुक्त होऊ, बरोबर ना. पण महाकारण शरीराचा परावाणीमध्ये ज्ञानरूप वाणी, तिचं लवकर आपल्याला तादात्म्य सुटणार नाही. आणि ते तादात्म्य सोडण्यासाठी काय करावं हा प्रश्न आपल्यापुढं राहतो. तो ज्ञानेश्वर महाराज या प्रकरणात सोडून टाकतात. ते पाया पडूनही सोडविले. हे श्रीगुरूंच्या कृपे वाचून ही गोष्ट घडत नाही. आता आपण ह्याच्यावर किती विचारमंथन करीत बसलं, पुन्हा बुद्धीच्याच कक्षेतून चालले. याला पर्याय एकच आहे, गुरुजी मला याचा परिहार होत नाही. ते गुरुजींच्या ठिकाणी आता मी माझा मीनं राहिलो, तुम्हाला समर्पित झालो का वाचारुणांचा परिहार झालाच म्हणून समजा. या ठिकाणी
क्रिया चालली नाही, उपासना चालली नाही, म्हणून काय झालं की ज्ञानानेच मोक्ष घडतो, तेही ज्ञान निमालेनी घडतो. हे सगळं करताना हे बुद्धीच्या बरोबर ना, कर्म उपासनेतून बाहेर पडला पण ज्ञानामध्ये गुंतून राहिला, आहे की नाही. आणि तो कोणत्या ज्ञानामध्ये? वृत्ती ज्ञानामध्ये. करीत असे सोहम मा ऐसा बंधू, असं माऊलीने सांगितलं, बरोबर ना. याच्यामध्ये कोणती ज्ञानेश काय तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा करीत असे सोहम मा ऐसा बंधू. माणसाला क्रिया आणि भावना ह्या बाधित होणं विशेष नाही, परंतु ज्ञान बाधित होणं हे विशेष आहे, आहे की नाही. म्हणून त्या ज्ञानाचा बाध झाल्याशिवाय, ज्ञानाचा बाध म्हणजे काय, तुम्ही जोपर्यंत वृत्तीला महत्त्व देणार आणि वृत्ती ज्ञानाचा टेकू स्वरूपभूत आत्म्याला लावणार, तोपर्यंत तुम्हाला आश्रया मागं काय आहे? आश्रय, आणि पुढं काय आहे? विषय. आणि आत्मा कसा आहे? आश्रय आणि विषयरहित आहे. तोपर्यंत आत्मा हा सविषय नाही, आत्मा सप्रकारक नाही, आत्मा सवृत्तिक नाही. आणि त्या आत्म्याला तुम्ही वृत्तीमध्ये प्रकारामध्ये त्याला मी म्हणजे मला आत्मज्ञान झालं, त्याला आश्रयाच्या ठिकाणी कल्पना करतात आणि त्या माझ्या आश्रयावर त्याचं आत्मा त्याचं मला ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी सच्चिदानंद धर्मत्व आहे. सप्रकारक केलं त्याला, त्याचं स्वरूप असताना त्याला काय केलं? सप्रकार केलं, सवृत्ती केलं, बरोबर ना, सविषय केलं. आणि मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचा बोध करून घ्यायला आणि संसाररूपी अनर्थाची निवृत्ती करायला प्रवृत्त झाले, तर सगळ्या संसाराचं कारण असणारं अविद्या अज्ञान हे त्या रूपाने पुन्हा जिवंत झालं. आणि ते बरोबर ना, ते पूर्वी जिवंत असताना जेवढा तुम्हाला छळीत नव्हतं तेव्हा तुम्ही कधीतरी म्हणत होते की मी तो अनाथ अपराधी, मी अज्ञानी, शिष्योस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, असं तरी बिचारा अज्ञान काळात म्हणत होतं, आहे का नाही. आता ज्ञानी हम भी कुछ है का नाही, हमारे वैसा कोई है ही नाही. कारण ह्याच्यासाठी आम्ही काय काय केलं आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. काय सगळा तो अभंग किती ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र. वेदशास्त्राचा अध्ययन करावं लागतं. व्रताचरणे कर्कशे, विवेकश्रवणे खरपुसे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकाचे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र. शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन, उर्वीचे भ्रमण याजसाठी. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. याजसाठी संत पाय हे सेवावे आणि तरीच तरावे तुका म्हणे. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ही गुरुकृपा म्हणजे ही इथली की ही जी गुरुकृपा आहे ह्या वाचारुणाचा परिहार झाला तर तो म्हणू शकतो का आता उद्धरलो गुरुकृपे. नाही तर म्हणत असेल गुरूंनी आम्हाला काय काय करून दिलं आणि त्यांचं किती श्रम घेतले आणि आम्ही स्वतः किती श्रम घेतले, आहे की नाही. विवेक श्रवणे खरपुसे असं जर म्हणत असेल तर याच्या वाचारुणाचा परिहार होईल का वाचारुण अधिक बळकट होत जाईल. वाचारुणाचं ओझं त्याच्या डोक्यावर अधिक होत जाईल, आहे की नाही. अशा प्रकारचीच आहे. फक्त याच्यामध्ये काय आहे की ह्या सगळ्या विशेष गोष्टींची आपल्याला सवय लागली. नसलेला अज्ञानाचा स्वीकार केला का मनुष्य विशेषातच सापडला. आणि इतका विशेषात सापडतो नसलेलं अज्ञानाचं नाही पण सिद्ध करताना देखील ते सुद्धा त्याला विशेषच आहे असं वाटतं, आहे की नाही. तो म्हणतो तोंडाने सामान्य, तो म्हणतो तोंडाने सामान्य, पण अंतःकरणा वृत्तीमध्ये काय असतंय त्याच्याविषयीचा विशेष भाव जात नाही. आणि जेवढं जेवढं विशेष असतं तेवढं कल्पित असतं, आहे की नाही. बरोबर ना. आणि तो कल्पित पदार्थ जो आहे तो कल्पित पदार्थ त्याला आपल्या अधिष्ठानाच्या यथार्थत्वाची जाणीव होऊ देत नाही किंवा अनुभूती होऊ देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. तर हे जरी आपण सगळं आता म्हणत असलो तरी हे सगळं पुन्हा कुठं चाललं माहिती का, वाचा ऋणालाच परिहार न करता शेष ठेवून चालले. हे ऋणशेष ते हे सगळं काय आहे. जसं आता पुढं उदाहरणं सांगतात ते की हे कसं होतं तर त्या ठिकाणी जसं जळामध्ये बरोबर ना जो कापूर जातो तो कापूर स्थूल रूपाने दिसत नसला तरीसुद्धा तो परिमळ सुगंध रूपाने त्याच्यात असतोच की नाही. आपल्या अंगाला विभूती लावली, विभूती लावल्या त्याचे जे कण आहेत परमाणू
ते जडून जातात, परंतु त्याच्या अंगावर आलेला पांढरेपणाची कांती त्या ठिकाणी राहते की नाही? राहतेच. पाण्याचा ओळ आहे, तो ओळ सगळा वाहून गेला, पाणी वाहून गेलं तरी त्या ठिकाणी ओलावा थोडा राहतोच की नाही? पाणी गेले परंतु त्या ठिकाणी त्या प्रवाहामध्ये ओलावा ज्याप्रमाणे राहतोच. किंवा मध्यान्हकाळी आपल्याला छाया म्हणून काही आपले दिसत नाही, पण ती आपल्या पायाच्या तळामध्ये मात्र ती राहतेच, आहे की नाही? तसा ते म्हणतात तसा सगळ्या दुसऱ्या अज्ञानाचा ग्रास करून आपण स्वस्वरूपाने राहिलो, पण तो कोण राहिलो? मी राहिलो. असा आपलेपणाने तो बोध, बरोबर ना? बोध म्हणजे जिवंत झालेली अविद्या त्या ठिकाणी उरतेच असं म्हटलेलं आहे. किंवा ही सगळं जे इंधन आहे, बरोबर ना, ते इंधन जरी जळून संपलं, त्याला ते इंधनाने अग्नीमध्ये प्रवेश केला, आता इंधन राहिलंच नाही, पण भस्म उरलं आहे का नाही? सगळं भस्म तर त्या ठिकाणी उरलेलंच आहे, बरोबर ना? म्हणजे अशा रीतीनं मनुष्य कितीही बुद्धीच्या कक्षेतून, बरोबर आहे ना, बुद्धीला माध्यम धरून हा कितीही आत्मानात्म विचारात प्रवृत्त झाला आणि त्याला असं वाटलं की अनात्म पदार्थाची व्यावृत्ती करून आता आत्मस्वरूपालाच आपण शिल्लक ठेवलेलं आहे, आणि तो जर अंतर्मुख होऊन विचार करायला लागला, आता तो बहिर्मुख नाही, अंतर्मुखच आहे, पण अंतर्मुख आत्म्याला विषय करायला पाहतो, जो निर्विषय आत्म्याला विषय करायला पाहतो, बरोबर की नाही? आणि अशा वेळेला त्याचं मन त्याला कधीतरी असा त्याला काय म्हणतो, निर्धार करून देईल का कधीतरी, का मी आता वाचारुणातून मुक्त झालेलो आहे, असं त्याला कधीच होणारच नाही. कारण का? तर त्याच्या ठिकाणी अजून ही जी वृत्ती ज्ञानाचा जो स्पुंज आहे, अभिनिवेश आहे, तो आपण न टाकता आपल्याला आत्मानुभूती आपण करून पाहतो. मग अशा वेळेला त्याला दुसरा काय उपाय आहे, तर ते सांगितलं, ते ऋणशेष वाचाया न फेडेची मरोनिया, न फेडवेची मरोनिया. वृत्तीज्ञान जरी मरून गेलं तरीसुद्धा त्याचा ऋण, बरोबर ना, मरून गेलं तरी मरण्याच्या रूपाने, म्हणजे पूर्वी त्याचं अस्तित्व स्वीकारून सापेक्ष मरणाच्या रूपाने ते पुन्हा ते ऋणशेष त्याच्याजवळ आहेच आहे. आणि त्याला उपाय कोणता आहे तर माऊली म्हणतात, ते पाया पडून मी या सोडविले. मी त्या श्रीगुरूंच्या पाया पडलो नाम त्यांच्या स्वरूपाशी मी एकरू. जेव्हा मनुष्य शरणागत होतो तेव्हा त्याचं पहिलं ब्रीद काय आहे की आता मी कोणीच नाही, सर्वस्व तुम्ही आहात. अर्थात काय झालं, आपल्या मीपणाचा त्यांनी काय केला, त्याच्या ठिकाणी समर्पण केलं. निळोबारांची गोळ नाही, माझ्या मीपणाचा करूनी फराळ, उरले खावयाशी बैसला सकळ, आयसा भुकाळू हा नंदाचा गोवळ, न याशी न पुरे ग्रासिता माझा खेळ. हो, हा खेळ कोण करील? जो माझ्या मीपणाचा फराळ करायला बसलेला आहे, तो जो परमात्मा आहे किंवा परमात्मा रूप श्रीगुरूच्या ठिकाणी आपण गेलं, आता आपण मोकळं झालो. आता ते वृत्तीज्ञान आहे का अज्ञान आहे का त्याचं निवर्तक आहे का त्याचं प्रवर्तक आहे, हा विचार काही नाही. आता श्रीगुरूंचं जे स्वरूप आहे, श्रीगुरूंचं मूळ स्वरूप काय आहे? श्रीगुरूंचं मूळ स्वरूप आहे निरपेक्ष व्यापक सच्चिदानंद घनाद्वय, आहे की नाही? त्याच्यामध्ये आता मी कुठं राहिलो, याचाच अर्थ आता बंधही नाही आणि आता माझ्या ठिकाणी मोक्षही नाही. हेच त्या पाया पडून ते ऋणशेष वाचाया न फेडवेची मरोनिया, ते पाया पडून मी या सोडविले. मी त्या श्रीगुरूंचं दर्शन केलं. दर्शन म्हणजे त्यांचा पाया पडणं. पाय म्हणजे पद, म्हणजे काय आहे? पद्यते गम्यते न्यायते अनेन इति पदम, असं असणारं त्यांचं स्वरूप. त्या स्वरूपाच्या ठिकाणी मी बुडी दिली. आता मी बद्ध आहे का मुक्त आहे? का आता बद्ध मुक्त शिन तुका म्हणे. आता या बद्धतेचा आणि मुक्ततेचा शिन करू नका. नका मजपाशी वधो प्रपंचाचे विषय. आता तुमचा जो आध्यात्मिक प्रपंच आहे ना, अहम ब्रह्मास्मी, हा पण मला सांगू नका. आणि बहिर्मुख वृत्तीला होणारा प्रपंचसुद्धा मला सांगू नका. हा बाहेरचा बहिर्मुख वृत्तीला विषय होणारा प्रपंच आहे आणि मी ब्रह्म आहे, हा अंतर्मुख वृत्तीला विषय होणारा प्रपंच आहे. आणि त्याच्या ठिकाणी सविषयता नाही, साश्रयता नाही, सवृत्तिकता नाही, प्रकारता नाही. असं जे आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवणं, हेच वाचारुणांचा खऱ्या अर्थाने परिहार आहे. आणि तो श्रीगुरूंच्या चरणाशी नतमस्तक झाल्यावर ही गोष्ट गुरुकृपेनंच शक्य होईल. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे ज्ञान ब्रह्मवय, हे वृत्ती ज्ञान न राहे, आहे की नाही? त्याला वृत्ती ज्ञानाचं कुठलंच स्वरूप राहणार नाही. अशा प्रकारची स्थिती. इतकंच नाही तर ह्या ज्ञानामध्ये कधीकधी आपली असमर्थता होते. हा तर आपण फार
अंतर्मुख वृत्तीनं गंभीर केलेल्या चिंतनानंतर हे राहिलेलं ऋणशेष आहे. परंतु जर खरं गुरूंच्या पूर्णपणे समर्पित झालं आणि याच्यामध्ये काही न्यूनता त्रुटी जरी असेल तरीसुद्धा ह्या शरणागतीमध्ये ती त्रुटी निघून जाऊन परिपूर्ण ब्रह्मज्ञानाचा तो अधिकारी होईल किंवा ब्रह्मानुभूतीचा तो सम्राट होईल असे. पण खरी असं पूर्ण शरणागतीच होत नाही. पूर्ण शरणागती झाली तर जीवनात काही त्रुटी जरी असल्या तरीसुद्धा जसं आई किंवा वडील किंवा ते म्हणतात मुलाचे सहस्र अपराध जरी झाले आणि जर ते वडिलांना गेलं तर त्याला त्या सख्या आईला तरी किमान आपला मुलगा अपराधी कधी वाटत नाही, आहे की नाही. किंवा किती अपराध असेल तर ते काय करतो, ते पोटात घालतात. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जरी असमर्थ जरी असली तर जसा तो सैनिक शत्रू सैन्याला जेव्हा 2 हात वर करून शरण जातो त्यावेळेस त्याला काय करतात, ते त्याच्यावर गोळ्या झाडतात, काय त्याला आपल्या ताब्यात घेतात. ताब्यात घेऊन त्याला कुठं जखमा झाली तर त्याला काय करतात, दवाखान्यात प्रविष्ट करतात आपल्या देशाच्या आणि त्याला जगवतात, आहे की नाही. तसं जर खरंच श्रीगुरूंची शरणागती झाली तर ह्या ज्ञानामध्ये जरी न्यून काय असेल, म्हणून माऊली कसं माऊलींचा तेवढे निर्भर आहे, म्हणून न्यूनते पुरते आणि अधिकते सरते करून घ्यावे उचिते काय हे तुम्हाते विनवित तुम्हाते की करून घ्यावे तुमते विनवित असं म्हटल्यामुळं निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वस्वी अंगीकार केला की नाही. आणि त्यामुळं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो गुरु कृपे अशी स्थिती प्राप्त झाली. हे खरं काय आहे, हा ज्ञानाचा व्यवहार पण आहे आणि हा ज्ञानातला परमार्थ पण आहे. परंतु या ठिकाणी आपण व्यवहाराकडे पाहतो. हा जो ज्ञानाचा जो व्यवहार आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये याच्याकडे आपण व्यवहार म्हणूनच पाहतो, परमार्थ म्हणून पाहत नाही. खऱ्या अर्थाने हा परमार्थ आहे हे आपण पाहत नाही. त्यामुळं पुन्हा आपण थोडं तरी आपलं स्वत्व ठेवूनच पाहतो. इतकंच नाही, ह्या साक्षात्काराच्या स्वरूपात देखील आपलं स्वत्व आबाधित राहूनच हा साक्षात्कार असं व्हावा असं वाटतं. आणि ही जी धारणा आहे हीच खऱ्या आबाधित साक्षात्काराला काय आहे, प्रतिबंध करते, आहे की नाही. हीच खरी प्रतिबंध करते. जितकं जितकं आपण गंभीर चिंतन करत जावं तसे ह्या गोष्टी अगदी ठळकपणाने सत्य आहेत, असंच आहे, हेच चुकतं, ही आपल्या गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे, आहे की नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज